श्रीराम समर्थ. भिंत पाडण्याचा मार्ग अवघड आहे, त्या मानाने दरवाजा बसवण्याचा मार्ग सोपा आहे आणि तो आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांसाठी शक्य आहे. म्हणून भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी असं काहीतरी साधन आपण करावं जे दरवाजासारखं आपल्याला आत बाहेर जायला उपयोगी पडेल. आणि म्हणून साधन आपल्याला भगवंताकडे नेणारं असलं पाहिजे. त्या दारातून भगवंताकडे जाण्याची सोय असली पाहिजे. आणि हे दार कुठलं तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुम्ही जे कर्म करता त्या कर्माद्वारे तुम्ही भगवंतापर्यंत पोहोचू शकता. आपण जे काही कर्म करतो ते देहाने करतो, इंद्रियाने करतो, परंतु खऱ्या अर्थाने आपण ते अगोदर मनातून करतो. परमात्मा हा इंद्रियांच्या देहाच्या पलीकडे आहे. इंद्रिये सूक्ष्म आहेत, इंद्रियांपेक्षा मन सूक्ष्म आहे, मनापेक्षा बुद्धी सूक्ष्म आहे आणि बुद्धीच्या पलीकडे तो परमात्मा असल्यामुळे मनाच्या आणि बुद्धीच्याही पलीकडे तो परमात्मा असल्यामुळे आपलं मन आणि बुद्धीच भगवंताच्या आड येते. आणि यालाच देह मन किंवा देहबुद्धी असं आपण म्हणतो. आत्म्याचं ज्ञान जे करून घ्यायचं आहे ते आपल्या या मनाला आणि बुद्धीलाच करून घ्यायचं आहे. आणि म्हणून आपलं मन आणि बुद्धी सूक्ष्म 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 झाली पाहिजे, एकाग्र झाली पाहिजे आणि भगवंतापर्यंत ती जाऊन पोहोचली पाहिजे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपली ही बुद्धीच, आपलं हे मनच भगवंताकडे जाण्यासाठीचं दार आहे. आता आपण प्रापंचिक कामे करू लागलो की बुद्धी दारातून बाहेर येते आणि भगवंताला जाणायचं झालं की ही बुद्धी त्याच दारातून भगवंताकडे आत जाते. अशा पद्धतीने बुद्धीला स्थूल आणि सूक्ष्म, सूक्ष्म आणि स्थूल असं होता येतं. आत जेव्हा जाते तेव्हा ती भगवंताकडे जाते आणि बाहेर जेव्हा येते तेव्हा ती प्रपंचाकडे येते. अशा प्रकारे मनाचं आणि बुद्धीचं आत बाहेर जाण्याचं दार म्हणजेच हे तुमचं कर्माचं द्वार. आता आत कसं जायचं आणि कर्माचा आधार कसा घ्यायचा हेच भगवान आपल्याला सांगतायत. आणि गोंदवलेकर महाराजांनी सुद्धा हेच मर्म अगदी किती सोप्या भाषेत सांगितलंय पहा, की प्रापंचिक कर्म करताना बुद्धी स्थूल करून त्या दारातून बाहेर आणायची आणि मग कर्म करायचं. मग संत पुरुष जरी असला तरी त्याला असंच करावं लागतं. त्यांची बुद्धी मुळातच इतकी सूक्ष्म असते की कर्म करताना ती अगदी थोड्या काळापुरती स्थूल होते. आपली बुद्धी मात्र स्थूलच असते आणि ती कायम दरवाजाच्या बाहेरच असते. आणि म्हणून आपण प्रापंचिक गोष्टीच करण्यामध्ये सगळं आयुष्य घालवत असतो. परंतु जेव्हा आपण नाम घेण्यासाठी बसतो तेव्हाही ती सूक्ष्म झालेली बुद्धी दरवाजाच्या बाहेरच असते. याला काय म्हणावं. आणि म्हणून आपण नाम घ्यायला बसलो तरी आपल्याला मनामध्ये प्रापंचिक संसारिक गोष्टीच येतात, कारण आपली बुद्धी ते दार ओलांडून आत गेलेलीच नसते.
या श्लोकामध्ये भगवान आपल्याला असं सांगतायत की अर्जुना, ही बुद्धी जेव्हा आत जाऊन सूक्ष्मामध्ये राहून बाहेरचं कसं करता येईल हा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. म्हणून भगवान म्हणतात, अर्जुना तू योगामध्ये राहून कर्म कर. त्या कर्माच्या फळाला अर्जुना तू त्या फळाला न चिकटता, म्हणजे फळ मिळालं काय किंवा नाही मिळालं काय, सिद्धी प्राप्त झाली काय किंवा नाही झाली काय, तरीही मनाचा समतोल बिघडू देऊ नकोस. यालाच मी योग अवस्था असं म्हणतो. त्या योगामध्ये राहून तू कर्म कर. संत मंडळी त्या परमात्म्याशी इतकी एकरूप झालेली असतात, त्यामुळे त्यांची सूक्ष्म बुद्धी सतत त्या दरवाजाच्या आतच असते आणि आत असतानाच ते कर्म करू शकतात. तेवढ्यापुरती ती बुद्धी थोडीशी, अगदी आवश्यक इतकीच स्थूल होते. कर्म होतं आणि मग त्या कर्माचं फळ काही का मिळेना, ती बुद्धी परत सूक्ष्मामध्ये जाते आणि म्हणून त्यांना समत्व योग साधला जातो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की परमात्म स्वरूप जरी झाला तरी तो भगवंतावर भक्ती करतो. पुढे म्हणतात की हे अनुभवानेच जाणून घ्यायचं आहे, याचं वर्णन करता येत नाही. त्यांची दृष्टीच अशी असते की हे विश्व परमात्म्याचंच असल्यामुळे कर्माचं फळ काहीही जरी असलं तरी सर्व त्याचंच आहे. आणि मग आपल्या मनाचं समत्व का बरे आपण बिघडून घ्यावं, हे आणखीन समजण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज आणखीन एक दृष्टांत देत आहेत. ते म्हणतात, देव देऊळ परिवारू की जे कोरुनी डोंगरू, ऐसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा. नाही का, आपण एखाद्या डोंगरामध्ये खोदकाम करून, कोरीव काम करून एक मंदिर बनवतो, देऊळ बनवतो, खांब बनवतो, पायऱ्या बनवतो, भिंती बनवतो आणि देवळातला गाभाराही बनवतो आणि देवही बनवतो. या सगळ्याच गोष्टी त्या दगडातून खोदकाम करून, कोरीव काम करून बनवलेल्या असतात. मग देवही दगडच, खांबही दगडच, मंदिरही दगडच, भिंतही दगडच आणि पायऱ्याही दगडच. म्हणजे सगळं काही एकच आहे की हो, तरी देखील आपण हा भेद करतोच ना. मग शंकराचार्य म्हणतात, अद्वैतात अपि सुंदरम. अद्वैत जरी असलं तरी ते किती सुंदर असतं बघा. एकाच दगडातून सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, म्हणजे दोन काही नाहीच आहे तिथं, सगळं एकच आहे, दगड एकच आहे. परंतु एकच दगड असला तरीसुद्धा भिंत वेगळी, खांब वेगळी, पायऱ्या वेगळ्या आणि भगवंताची मूर्ती वेगळी आहे ना गंमत. आणि म्हणून ज्ञानी पुरुष जी काही सगुणाची उपासना करतात ती अद्वैतापेक्षाही सुंदर असते. आणि म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, अद्वैती तो नाही माझे समाधान, तू देव मी भक्त ऐसेच करी. का? कारण गोड ही सेवा चरण सेवा तुझी. या सर्वच संतांना सगुण भक्तीचं अत्यंत प्रेम असतं. महाराजांच्या चरित्रामध्ये असा प्रसंग आहे की एकदा त्यांना बरं वाटत नव्हतं, ते आजारी पडले होते, तापाने फणफणले होते.
आणि इकडे रामाच्या डोळ्यातून अश्रू आले. काही लोकांनी हा प्रसंग पाहिला आणि ते धावत जाऊन महाराजांना म्हणाले, महाराज, आपला जो राम आहे त्या मूर्तीच्या डोळ्यातून पाणी येतंय हो. ताबडतोब महाराज उठले, सोवळं नेसून आले आणि स्वतःच्या हाताने रामाचे डोळे पुसले आणि म्हणाले, रामा, मला बरं वाटत नाही म्हणून तू रडतोस का? म्हणून तुला वाईट वाटतंय का? मी बरा होईन बरं. सद्गुरूंचं आपल्या भक्तावर सुद्धा असंच प्रेम असतं. ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा संजीवन समाधी घेण्यासाठी समाधीमध्ये पाऊल ठेवलं आणि ते आसनस्थ झाले, तेव्हा त्यांचे गुरु असणारे निवृत्तीनाथ यांच्याही डोळ्यातून पाणी येऊ लागले. तुलसीदास सुद्धा रामायण प्रसंग लिहिताना एका ठिकाणी म्हणाले की ही रामकथा सांगणं आता माझ्याच्याने शक्य नाही, तरी पण मी सांगतो. तदपि कहे बिन रहान कोई, अशी त्यांच्या मनाची अवस्था होती. माझ्याशी देवाच्या आणि देवाच्या प्रेमाच्या गोष्टी कोण बरे बोलेल, अशी अडचण सगळ्याच संतांची असते. भगवंताबद्दल बोलणारा मनुष्य भेटणं ही सुद्धा भाग्याचीच गोष्ट असते. आता इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कर्मयोग हा कसा आहे की बाहेर लक्ष असून सुद्धा आपलं लक्ष आत कसं असावं, आपण अंतरंगामध्ये कसं राहावं, हे या श्लोकातून भगवान श्रीकृष्ण सांगतायत. योग म्हणजे मनाची समत्व अवस्था, समतोल. स्वामी रामतीर्थ म्हणतात, यूं भी वाहवा और वो भी वाहवा. कर्माचं फळ काही का असेना, त्याला म्हणजे त्या भक्ताला त्याची पर्वाच नसते. आपण सर्व कर्म करायचं आणि ते भगवंताला अर्पण करायचं. कर्म जे काही घडेल ते भगवंताच्या प्रसन्नतेसाठीच करायचं आहे. मग भगवंत मी केलेल्या कर्मामुळे भगवंत प्रसन्न आहे ना, झालं तर ना, मला माझं फळ मिळालं, याहून मला वेगळं फळ काय हवं? अहो, माझ्या केलेल्या कर्माने जर भगवंताला आनंद होत असेल, तो प्रसन्न होत असेल, तर ही भगवंताची प्रसन्नता मिळवणं हेच माझ्या दृष्टीने फळ आहे. आणि म्हणून जे कर्म करायचंय ते भगवंतासाठीच करा. एकदा का तो प्रसन्न झाला की मग इतर कुठल्याही फळाची किंमत राहत नाही. अहो, भगवंताची प्रसन्नता ज्याला लाभली त्याला बाकी गोष्टीमध्ये काय रस वाटणार? विचार करा. आपल्याला तो अनुभवच नाही म्हणून आपल्याला त्याची महती कळत नाही, त्याचं महत्त्व कळत नाही. परंतु जे संत असतात, सत्पुरुष असतात, ज्ञानेश्वर महाराजांसारखे असतात, त्यांना या गोष्टीचं महत्त्व, मर्म लक्षात येतं. आणि ते म्हणतात, एकदा का माझा सद्गुरू, एकदा का माझा भगवंत प्रसन्न झाला, आनंदित झाला, की मला या जगामध्ये आता मिळवायसारखं काय राहिलं आहे. आणखीन एक गोष्ट सांगू, आपल्या व्यवहारातली गोष्ट आहे बघा. प्रत्येक घराघरामध्ये स्त्रीची धडपड चालू असते की आपल्या नवऱ्याला प्रसन्न करावं म्हणून.
ती सगळ्या गोष्टी त्याच्या आवडीच्या करत असते. त्याच्या आवडीचा स्वयंपाक करते, त्याच्या आवडीप्रमाणे वागते, त्याच्या आवडीचा विचार करून सगळ्या गोष्टी करते. जर एक स्त्री आपल्या सामान्य असणाऱ्या नवऱ्याच्या प्रसन्नतेसाठी इतक्या सगळ्या गोष्टी करू शकते, तर मग आपण भगवंताच्या प्रसन्नतेसाठी आपलं कर्म का करू नये, हा विचार आपण सर्वांनी करावा. आणि म्हणून आपण आपल्या हातून जे काही कर्म घडेल ते केवळ आणि केवळ भगवंतासाठीच करावं. त्या कर्माने तो प्रसन्न होतोय, त्याला आनंद मिळतोय, हा भाव आपल्या मनामध्ये ठेवावा. आणि ईश्वर तोषणाय असं आपण मनामध्ये म्हणावं. कर्म हे ईश्वरासाठीच करावं. असं कर्म जो करेल त्याला त्या कर्मामध्ये कधीही अपयश येत नाही, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आपल्या बाबतीत अडचण एकच आहे की आपण फळाची अपेक्षा करतो आणि आपलं सगळं लक्ष त्या फळावर केंद्रित झालेलं असतं. आणि म्हणून आपल्या हातून सकाम कर्मच घडतं. आपण निष्काम कर्म करूच शकत नाही. हेच आपलं दुर्दैव आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.